आज आपण नवोदय प्रवेश परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका 6 पाहणार आहोत. हा व्हिडिओ भाग क्रमांक 1चा आहे. ही सर्व प्रश्नपत्रिका कशी सोडवली ते आहे किंवा स्पष्टीकरणासह पाहण्यासाठी आपणास एकूण 4 भाग पाहावे लागतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व त्यापुढील बेल आयकॉनचे बटन दाबा. चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खंड 1 मधील मानसिक क्षमता परीक्षण यामधील भाग 1 पाहणार आहोत. त्यामध्ये सूचना दिलेली आहे प्रश्न क्रमांक 1 ते 4 साठी आणि त्या सूचनेतून आपल्याला निराळ्या आकृतीची निवड करा अशी आहे. आपण खालील 4 प्रश्न सोडवूयात. पहिला प्रश्न आहे, या ठिकाणी ए, बी, सी आणि डी असे पर्याय दिलेले आहेत. या ठिकाणी आतमध्ये एक आकृती आणि बाहेर आकृती अशा दिलेल्या आहेत व त्यांच्या एका बाजूला अशी रेष आणि एका बाजूला अशी रेष दिलेली आहे. यावरून आपल्याला आत त्या आकृतीशी न चिटकलेला भाग एकाच ठिकाणी दिसतो. डी पर्याय वेगळा आहे. डी पर्यायाचे वर्तुळ काळे करा. प्रश्न क्रमांक 2, 4 पर्याय दिलेले आहेत. यामध्ये पहिला पर्याय आहे बाहेरची आकृती आणि आतील आकृती. या ठिकाणची पण बाहेरची आकृती आणि आतील आकृती, बाहेरील आकृती, आतील आकृती आणि या ठिकाणी बाहेरील आकृती आणि आतील आकृती. यावरून आपल्याला वेगळा दिसतो डी पर्याय, कारण तो एकमेकाला चिटकलेला आहे. ए, बी आणि सी बाहेरील आकृतीला आतील आकृती चिटकलेली नाही, म्हणजे डी पर्याय वेगळा आहे. डी पर्यायाचे वर्तुळ काळे करा. प्रश्न क्रमांक 3, 4 पर्याय आहेत. या पर्यायाचे आपण निरीक्षण केले की आपल्याला लक्षात येते यम पर्याय म्हणजेच हे अक्षर आपण मध्यभागातून जर कापले तर 2 समान भाग होतात. एचे पण 2 समान भाग होतात. डीचे तसे 2 समान भाग होत नाहीत. एचचे पण 2 समान भाग होतात. म्हणजे सी पर्याय वेगळा आहे. सी पर्यायाचे वर्तुळ काळे करायचे आहे. आपण याला चौथीमध्ये शिकलेलो आहोत. सममित म्हणतात. ही आकृती सममित नाही एकच, म्हणून आपण सी पर्यायाचे वर्तुळ काळे करायचे आहे. प्रश्न क्रमांक 4, मध्यभागीची उंच आकृती आहे आणि त्यासारख्याच 2 छोट्या डावीकडे एक आणि उजवीकडे एक अशा आकृत्या दिलेल्या आहेत. फक्त बी पर्यायामध्येच वेगळी आकृती दिलेल्या आहेत, म्हणून बी पर्यायाचे वर्तुळ काळे करा. भाग 2 सूचना आहे प्रश्न क्रमांक 5 ते 8 साठी. समान अशा आकृतीची निवड करा, म्हणजे जशास तशी किंवा सारखी आकृती. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5ला अशी आकृती दिलेली आहे आणि उत्तर आकृत्या 4 अशा दिलेल्या आहेत. तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला निवडायची आहे. या ठिकाणी गोलाच्या बाहेरच्या आकृतीचे निरीक्षण करून आपण निवडू शकतो. या ठिकाणी 2 पर्याय पहा. वरील आकृतीवरून तर सर्वच पर्याय आपल्याला बरोबर आहेत. खालच्या या आकारावरून आपल्याला 2 पर्याय कमी करता येतात. डी आणि बी हे दोन्हीही पर्याय कमी करायचे. राहतो तो ए आणि सी. आता आतल्या भागावरून ए पर्याय कमी होतो, म्हणजे फक्त पर्याय राहतो सी आणि तोच तंतोतंत जुळतो. सी पर्यायाचे वर्तुळ काळे करा. प्रश्न क्रमांक 6, आपण या वर्तुळावरील या 2 भागाचे निरीक्षण करा. आपल्याला 2 आकृत्या कमी करता येतील या, आणि आता या 2 आकृत्यांपैकीच आपल्याला तुलना करायची आहे. परंतु या ठिकाणी जशाच तशा दोन्ही आकृत्याला दिले आहे. राहिलेल्या भागाचे निरीक्षण करा. असा भाग या ठिकाणी आहे का, तर या ठिकाणी नाही, म्हणजे तंतोतंत जुळणारी आकृती बी पर्यायाची आहे. बी पर्यायाचे वर्तुळ काळे करा. प्रश्न क्रमांक 7, त्रिकोणाच्या 3ही बाहेरच्या बाजूचे म्हणजे शिरोबिंदूच्या जवळ ज्या आकृत्या काढल्या आहेत त्यावरून आपल्याला उत्तर आकृत्या शोधता येतात. या भागावरून तुम्ही काही पर्याय कमी करू शकतात. ए पर्याय वेगळा आहे. ए पर्याय कमी करा. बी पर्याय सारखा आहे ठेवा. सी पर्याय वेगळा आहे. सी पर्याय कमी करा. डी पर्याय पण ठेवावा लागेल. आता वरच्या भागावरून राहिलेल्या 2 पर्यायापैकी एक पर्याय निवडू शकतो. असा आकार वरच्या भागाला पहा. बी पर्यायाला आहे आणि डी पण पर्यायाला आहे. राहिलेला हा भाग पहा. बी पर्यायाला आहे, डी पण पर्यायाला आहे. आता आतील भागाच्या आकृतीचे निरीक्षण करा. या ठिकाणी 3 रेषा आहेत आणि बी पर्यायाला 2 आहेत. बी पण पर्याय वगळावा लागतो. डी पर्याय बरोबर आहे. डी पर्यायाचे वर्तुळ काळे करा. प्रश्न क्रमांक 8, आतील आकृतीच्या या रचनेवरून आपण सारखा पर्याय सहज निवडू शकतो. 2 बेरजेचे चिन्ह आहेत. ए पर्यायाला आणि डी पर्यायाला. बी आणि सी वगळा.
नंतर या भरीव गोलावरून पण हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत। आता ह्या रेषेवरून बेरजेच्या चिन्हाजवळ उभ्या रेषा आहेत। ए पर्यायाला बेरजेच्या जवळ वरच्या बाजूला तसे चिन्ह नाहीत। ए पर्याय वगळा, डी पर्याय बरोबर आहे। डी पर्यायाचे वर्तुळ काळे करा। भाग 3 सूचना आहे प्रश्न क्रमांक 9 ते 12 साठी। एक भाग रिकामा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला कोणती आकृती बरोबर बसणार आहे ते निवडायचे आहे। या ठिकाणी या आकृतीचे समान 4 भाग केलेले असतात हे लक्षात घ्या। हा पहिला भाग आहे, दुसरा भाग, तिसरा भाग आणि चौथा भाग। या ठिकाणी आपल्याला पहिला, दुसरा आणि चौथा किंवा तिसरा क्रमांक कसा दिला तरी चालतो, परंतु या ठिकाणी पहिला आणि दुसऱ्याचा संबंध जो आहे तो तिसरा आणि चौथ्याचा किंवा चौथा आणि तिसऱ्याचा असणार आहे। या ठिकाणी ए चे प्रतिबिंब 2 मध्ये आहे, म्हणजे 4 चे प्रतिबिंब 3 मध्ये असणार आहे। आणि असा पर्याय शोधत असताना या 2 तिरप्या रेषा जरी आपण लक्षात घेतल्या या ठिकाणी अशा येतील आणि अशा ज्या ठिकाणी आहेत तो पर्याय आपण बरोबर उत्तराचा निवडायचा आहे आणि तो पर्याय डी पर्यायाला आहे। डी पर्यायाचे वर्तुळ काळे करा। प्रश्न क्रमांक 10 हा भाग क्रमांक 1 आहे, याला 1 क्रमांक द्या। हा भाग क्रमांक 2 आहे, 2 द्या। हा भाग क्रमांक 3 आहे, 3 आणि हा 4 भाग क्रमांक आपल्याला उत्तरामधून शोधायचा आहे। आता 2 आणि 3 जर पाहिले तर हे आरशातील प्रतिबिंब आहेत, मग 1 आणि 4 आरशातील प्रतिबिंब असतील, म्हणजेच हा रंगवलेला छायांकित भाग हा या बाजूला असणार आहे। असा या ठिकाणी हा पूर्ण भाग रंगवलेला असणार आहे आणि पाठीमागं अशा रेषा असणार आहेत। असा पर्याय आपल्याला फक्त बी पर्यायाला दिसतो। बी पर्यायाचे वर्तुळ काळे करा। प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी 1 भाग दिलेला आहे, 2 दिलेला नाही, 3 आणि 4 हे दोन्ही दिलेले आहेत। आता 3 आणि 4चा किंवा 1 आणि 3चा काय संबंध आहे तो पाहूयात। या ठिकाणी 3 सारखेच चौथा भाग दिलेला आहे, म्हणजेच 1 सारखा 2 भाग असणार आहे किंवा हे 3ही भाग सारखेच आहेत। आपण चौथा पण भाग सारखाच काढायचा आहे। आता हा पर्याय शोधत असताना ए पर्यायाला पहा। पहिल्या या भागामध्ये पूर्ण गोल आहे, नंतर या ठिकाणी त्रिकोण दिलेला आहे, या ठिकाणी त्रिकोण आहे, परंतु या ठिकाणी चांदणी आहे। आपण ए पर्याय वगळायचा। बी पर्याय पाहायचा। बी पर्याय पाहत असताना चांदणी नको असलेल्या भागात आहे, बी पर्याय पण वगळा, सी पर्याय पण वगळा। डी पर्याय उत्तर हे बरोबर आहे। टी पर्यायाचे वर्तुळ काळे करा। प्रश्न क्रमांक 12 पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग दिलेला नाही आणि चौथा भाग आहे। आता आपल्याला 1 आणि 2चा संबंध किंवा 2 आणि 3चा संबंध लावायचा आहे किंवा 4चा। या ठिकाणी 1 हीच आकृती 90 अंशामध्ये घटिवत पद्धतीने फिरवून दुसरी दिलेली आहे, म्हणजे हाच भाग आपल्याला घटिवत पद्धतीने फिरवून ही आकृती मिळणार आहे। म्हणजे या त्रिकोणामध्ये ही रेष येणार आहे आणि हा अर्धा गोल जो आहे तो डाव्याच बाजूला राहणार आहे। आणि असे पाहत असताना या ठिकाणी त्रिकोणात रेष कोपऱ्यामध्ये रेष आहे, परंतु हा उजवीकडे दिलेला आहे। ए पर्याय वगळा, बी पर्याय पण वगळा, सी पर्याय आपले उत्तर बरोबर आहे, कारण या ठिकाणी वरच्या भागात रेष आहे आणि डावीकडे असा कोन दिलेला आहे। सी पर्यायाचे वर्तुळ काळे करा। भाग 4 सूचना आहे प्रश्न क्रमांक 13 ते 16 साठी। प्रश्न आकृत्या विशिष्ट अनुक्रमाने दिलेल्या आहेत आणि त्या पुढील क्रमांक मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीच्या जागी घेईल किंवा जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल अशी उत्तर आकृती शोधायची आहे। प्रश्न क्रमांक 13 पहा। या ठिकाणी पहिली आकृती, दुसरी आकृती, तिसरी आणि ही चौथी आकृती कशी असेल असे आपल्याला दिलेले आहे। पहिली आकृती आणि दुसरी आकृती काय केलेली आहे, प्रतिघटिवत पद्धतीने 90 अंश कोनामध्ये ही पूर्ण अर्धवर्तुळ फिरवलेला आहे आणि 1 गोलाच्या ऐवजी 2 गोल आलेत। पुन्हा अजून 1 वेळेला प्रतिघटिवत पद्धतीने फिरवून 1 गोलांची संख्या वाढवलेली आहे। आपण चौथी आकृती पण अशा पद्धतीने फिरवायची आहे, म्हणजे हा बाण या ठिकाणी येईल आणि 3 गोलाच्या ऐवजी 4 गोल येतील आणि असा पर्याय 4 गोल असलेला आणि असा कोन असलेला डी पर्याय आहे। डी पर्यायाचे वर्तुळ काळे करा। प्रश्न क्रमांक 14 पहिली आकृती, दुसरी, तिसरी आणि चौथी काय असेल। या ठिकाणी या खालच्या बाजूला जाणारी एक आकृती रंगीत केलेली आहे
आपण ज्या ठिकाणी तशी रंगवलेली नाही ते पर्याय वगळा. सी आणि डी पर्याय कमी होतील. ए आणि बीच पर्याय राहणार आहेत. त्याचबरोबर एक एक आकृती समोर येत आहे आणि समोरची आकृती पाठीमागं जात आहे. इतरला त्रिकोण पाठीमागं गेलेला आहे, म्हणजेच ही चांदणी आपल्याला पाठीमागं पाठवायची आहे. मग पाठीमागं चांदणी असलेला एकच पर्याय आहे ए पर्यायाचे वर्तुळ काळे करा. प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 15. या ठिकाणचा छायांकित केलेला भाग सारखाच ठेवला आहे, परंतु त्यावेळेला हा त्रिकोण आणि गोल यांचे स्थान दूर आहे. ते जवळ येते, पुन्हा लांब जाते, पुन्हा जवळ येणार आहे. म्हणून आपण या प्रश्न क्रमांकाचा बी पर्याय उत्तर निवडायचे आहे. बी पर्यायाचे वर्तुळ काळे करा. प्रश्न क्रमांक 16. पहिल्या आकृतीत पी आहे, दुसऱ्या आकृतीत क्यू आणि आर, तिसऱ्या आकृतीत एस आणि टी, नंतर काय होणार आहे यू आणि व्ही, आणि असा पर्याय आपल्याला बी पर्यायाला आहे. बी पर्यायाचे वर्तुळ काळे करा. भाग 5वा सूचना आहे प्रश्न क्रमांक 17 ते 20 साठी. यामध्ये पहिला आकृतीचा संबंध दुसऱ्या आकृतीशी आहे, तो संबंध आपण तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी लावायचा आहे. या ठिकाणी पहा, वरचा त्रिकोण खाली आलेला आहे आणि खालचा चौरस वर गेलेला आहे, म्हणजे या भागाची अदलाबदल केलेली आहे. या ठिकाणी भरीव त्रिकोण आणि खाली पूर्ण भरीव गोल असे येणार आहे. आता तसे नसलेले पर्याय आपण वगळूयात. सी पर्याय वगळावा लागेल. ए, बी आणि डी पर्याय राहणार आहेत. नंतर आतील भागातील काय अदलाबदल झाली आहे पहा. चौरस त्रिकोणाच्या जागेवर आणि त्रिकोण चौरसाच्या जागेवर या ठिकाणची पण अदलाबदल करून घ्या. या ठिकाणी पूर्ण गोल येईल आणि नंतर या ठिकाणी त्रिकोण येईल. असा पर्याय आपल्याला एला आणि डीला दिसतो. प्रश्न क्रमांक 18. या ठिकाणी पहिली आकृती आणि दुसरी आकृती. या ठिकाणी पहा 1 2 3 4 5 6 बाजू आणि एक बाण आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये 3 बाजू आणि 2 बाण दिलेले आहेत, म्हणजे 6 बाजूच्या 3 बाजू झालेल्या आहेत, म्हणजे निम्म्याच झालेल्या आहेत. आणि एका बाणाच्या ऐवजी 2, मग या 2 बाणाच्या ऐवजी 4 बाण झालेले पाहिजेत आणि ते डाव्या बाजूला फिरवलेले पाहिजेत. डाव्या बाजूला फिरवलेले 2च्या ऐवजी 4 बाण कुठे आहेत, 1 2 3 4 असे पण आहेत. आता आपण ह्या बाहेरच्या बाजू मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8च्या निम्मे होतात 4. मग 4 बाजू असलेलं कोठे आहे, 1 2 3 आणि 4. बी पर्यायाला. बी पर्यायाचे वर्तुळ काळे करा. प्रश्न क्रमांक 19. पहिली आकृती आणि दुसरी आकृती. आता या ठिकाणी या आकृतीच्या आपण बाजू मोजून पाहूयात. 1 2 3 4 5 6. 6 पैकी 4 बाजू आहेत, परंतु या ठिकाणी ही अशी उभी आकृती कापलेली आहे आणि हा चौकोन किंवा चौरस याच ठिकाणी दिला आहे. मग आपण हा त्रिकोण पण असा उभा कापायचा, म्हणजे एक बाजू अशी सरळ आणि 2 बाजू अशा दिसतील, अशा, आणि मध्ये गोल. आणि असा पर्याय आपल्याला सी पर्यायाला आहे. सी पर्यायाचे वर्तुळ काळे करा. प्रश्न क्रमांक 20. पहिली आकृती आणि दुसरी आकृती. या ठिकाणी आतील भागाला क्रमांक द्या 1 2 3. आणि हा बदल काय झालेला आहे पहा. सर्वात बाहेर हा 2 क्रमांक आलेला आहे, नंतर त्यामध्ये 1 क्रमांक आहे आणि त्याच्या आतमध्ये हा 3 क्रमांकाची आकृती आहे. मग आपण पण 1 2 आणि 3 असे पर्याय द्या किंवा नंबर द्या. 2 हा सर्वात बाहेर घ्या, म्हणजे अशी आकृती आपल्याला तयार करता येईल किंवा तयार होते. असा हा 2 पर्याय सर्वात बाहेर. त्यानंतर काय होता, सर्वात बाहेर 2 पर्याय, नंतर 1 पर्याय आतमध्ये होता, म्हणजे 1 पर्याय आतमध्ये दाखवा आणि त्या आतमध्ये 3 पर्याय म्हणजे गोल. असा पर्याय आपल्याला कोठे दिसतो त्याचे वर्तुळ काळे करायचे आहे. असा पर्याय डी पर्यायाला दिसतो. डी पर्यायाचे वर्तुळ काळे करा.